ग्रह कुठं दिला असेल तर तो 14 ऑक्टोबर 1956 धर्मांतर. आणि मग 2च महिन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महानिर्वाण होणं ही सगळ्यात वाईट आपल्या जीवनामध्ये घडलेली घटना. परंतु समाजाने कधीही बाबासाहेबांनी दाखवलेला मार्ग आहे तो मार्ग सोडला नाही. आणि त्यामुळे आज कुठंतरी आपलं उकिरड्यावरती जिणं होतं ते आता चांगल्या कॉम्प्लेक्समध्ये येऊन राहतोय. ही केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपल्याला देण आहे. आणि म्हणून त्यांनी जे जे आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे ते सर्व समाजसुद्धा मिळून करू शकत नाही आहे. त्यांनी एवढ्या शिक्षण संस्था निर्माण केलेल्या आहे त्याच्यामुळे आज आमचे लाखो हजारो तरुण वेगवेगळ्या तऱ्हेनं उच्च शिक्षित झालेले आहे. असा एकही समाज नाही आहे की ज्या समाजाने एवढी मोठी प्रगती केलेली आहे ती केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या कर्तृत्वामुळे. बघा, मी फक्त 2-3 उदाहरणं सांगतो तुम्हाला. या मुंबई युनिव्हर्सिटीचा व्हाईस चान्सलर म्हणजे कुलगुरू डॉक्टर भालचंद्र मुनगेकर हे बौद्ध समाजाचे होऊ शकले कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये शिक्षणाचा पाया मजबूत केला. दुसरे कुलगुरू नरेंद्र जाधव हे शिक्षणाचं माहेरघर पुणे, त्या पुणे युनिव्हर्सिटीचे ते कुलगुरू होऊ शकले. मराठवाडा विद्यापीठ शंकरराव खरात त्या मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होऊ शकले. ही केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देणगी आहे. आणि म्हणून आज आपण चांगले दिवस बघतोय. शिक्षणामध्ये आपली एवढी जबरदस्त प्रगती झालेली आहे. एक थोडंसं आणखी छोटंसं उदाहरण देईन. मी त्या पूर्वेकडे राहतो त्या भागामध्ये मी आता एक 15 बिल्डिंग तिथला सर्वे केला तर त्या 15 बिल्डिंगमध्ये आपले शिक्षित लोक मिळाले ना त्याच्यामध्ये वकील, डॉक्टर, इंजिनियर, MBA केलेली पोरं, मेकॅनिकल इंजिनियर असलेली मुलं मिळालेली आहेत. इथं पण आपल्यामध्ये काही असतील. तेव्हा हे सगळं जे आपण केलेलं आहे ना, ही प्रगती केलेली आहे ना, ती आता याचा वेग आपण वाढवला पाहिजे. कारण त्या काळातल्या अशिक्षित लोकांनी आम्हाला थोडंफार शिकवलं आणि आम्ही शिकलो, थोडंफार बोलायला लागलो. पण आज आपल्या प्रत्येक घरामध्ये बघा ग्रॅज्युएशन असलेली मुलं आहेत, ग्रॅज्युएट असलेल्या महिला आहेत, पुरुष आहेत. ज्याला म्हणतो ना आपण एकेकाळी बाबासाहेब आंबेडकरांना वर्गामध्ये प्रवेश नव्हता पण आज आम्ही त्या वर्गातल्या मुलांना शिकवतो आहोत. ही छोटी प्रगती नाही आहे. हजारो विद्यार्थी आपण शिकून तयार केलेले आहेत आणि आपण शैक्षणिक प्रगती करून उच्च पदापर्यंत पोहोचलेलो आहोत. तेव्हा येणाऱ्या दिवसामध्ये या नवीन जनरेशननी, नवीन जे आपली पिढी आहे या पिढीची जबाबदारी आहे की माझ्या घरातल्या प्रत्येकाला अज्ञानाला आणि लहान बालकांना प्रशिक्षित करून त्याला पुढं घेऊन जायचं. तर हा समाज फक्त आणि फक्त हा एकच समाज आहे की या देशामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामधला विचार करायला गेलो ना तर आपल्यासारखी प्रगती कुणाचीच नाही. आणि म्हणून मी विनंती करेन, तुम्ही जेवढे पण शिकलेला असाल ना तर माझ्या घरातला लहान बालक असेल, अज्ञानात असेल, शाळेमध्ये जातोय, हायस्कूलमध्ये शिकतोय, अशा लोकांना प्रोत्साहित करा. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले, जर खिशामध्ये 2 रुपये असतील ना तर 1 रुपयाची भूक भागवा आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या की जेणेकरून आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल. तेव्हा आजच्या वेळेला एवढं भरपूर आहे. तेव्हा मी आपल्या सर्वांना विनंती करेन की अशा तऱ्हेने जर आपली प्रगती केली तर फारच बरं वाटेल. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून मी इथंच थांबतो.